इम्पॉर्टंट होतं आजचा हा मोर्चा होणं आणि मीरा भाईंदरमधल्या सर्व मराठी लोकांचा मी मनापासून आभार मानेन की आम्ही नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे उतरली आणि मराठीचा माज काय तो मला वाटतं दाखवून दिलेला आहे। ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाहीच, परंतु आज एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा एकजूट झाला आणि ही एकजूट कायम राहील अशी अविनाश जाधव यांना पहाटे डिटेन केल्याच्या नंतर वसई विरारसह अनेक मीरा भाईंदरचे जे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा डिटेन केले। त्यानंतर आता जो मराठी माणूस तुकड्या तुकड्यांनी एकत्र जमा झाल्याच्या नंतर पोलीस कुठेतरी नमलेत। मला असं वाटतं की जर मी तोच विचार करत होतो, जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीरा भाईंदरमधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता। जर आत्ताच मी मोठा मोर्चा झालेला आहे तिथे, जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं। कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक 50, 100, 200, 500 लोक जर मोर्चा काढत असतील तर त्या 200-500चं उत्तर हे 5-25 हजारांनीच होतं आणि ते आज आम्ही दाखवणार होतो। परंतु हरकत नाही, मराठी माणूस एकवटला, रस्त्यावर उतरला आणि याच्यापुढे कोण हिंमत नाही करणार नाही। कारण मला पोलिसांची भूमिका मुंबईवरून सुद्धा संदीप देशपांडे असतील, अविनाश हे आपलं नितीन सरदेसाई असतील, हे सुद्धा रेल्वेने निघालेत आणि प्रताप सरनाईक हा आता मोर्चामध्ये गेला, तिथं जय गुजरातच्या सुद्धा घोषणा दिल्या। बाहेरचे लोक आले असं म्हणतात, बाहेरचे लोक आले, प्रताप सरनाईक बोलतात बाहेरचे लोक आले। माझं मत असं आहे की आम्ही स्थानिक लोकांनाच घेऊन मोर्चा काढत होतो ना। सरकार तुमचं आहे, तुम्ही परवानगी दिली असती तर स्थानिक लोकांचा मोर्चा झाला असता। हे कधी झालं ज्या वेळेला तुम्ही आमच्या लोकांना महिलांना रिक्षात टाकताय, टेम्पोत टाकताय, तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात, तिथल्या मराठी एकीकरण प्रश्न निर्माण झाला असता। याचं कारण असं आहे की आमच्याही पक्षाचे पदाधिकारी होते, आमचे नगरसेवक होते आणि ह्या ठिकाणी बाहेरून आलेले जे मनसे आणि उभाट्याचे काही लोक आहेत त्यांनी या ठिकाणी दादागिरी आणि गुंडगिरी करून काहीतरी करायचा प्रयत्न केला। परंतु कायदा व सुव्यवस्थेचा एक राज्याचा जबाबदारी मंत्री म्हणून मी या ठिकाणी जे मराठा एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहे त्यांना सोडवायला पोलीस स्टेशन